म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की अजून आयुष्य भरपूर पडलेलं आहे किंवा उर्वरित आयुष्यामध्ये खूप काही करता येतं, खूप काही गाजवता येतं, म्हणजे आपल्याला जर वाटत असेल आपण अमरपट्टा घेऊन जन्माला आलोय, तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण महाभारतामध्ये युधिष्ठिराला यक्षानं प्रश्न केला होता, साहेब, की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं आहे? तेवढे आमच्या युधिष्ठिराने एका वाक्यात सांगितलं होतं, रोज पृथ्वी तलावर लाखो माणसं किडामुंग्यासारखी मरतायत, पण प्रत्येक माणसामध्ये खुमखुमी आहे. त्याला अजूनही वाटतंय मी अमर आहे, मी कधीच मरणार नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आपण कधीतरी मरणार आहे पहिल्यांदा आपल्या लक्षात आलं पाहिजे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा त्या संदर्भात अतिशय चांगलं सांगितलं की समजा आपल्याला जर 100 वर्षांचं आयुष्य लाभला असेल, 100 वर्षांचं, तर त्याच्यामध्ये झोपेत गेले 12 तास, म्हणजे उरली 50 वर्ष. बाल्यावस्थेत म्हणजे लहान वयामध्ये 12 वर्षे गेली, उरली 38 वर्ष. तारुण्याच्या मस्तीत काही वर्ष गेली, आजारपणात काही वर्ष गेली,